दिल्लीमध्ये जे कामं केलेले आहे तेच कामं इकडे दिलेले आहे। जसं 200 युनिटपर्यंत वीज मोफत आहे, शिक्षणाकरता दर्जेदार शाळा आहेत, मुख्य म्हणजे मोहल्ला क्लिनिक आणि फ्री हॉस्पिटल्स आहेत। हे वचन आम्ही मुंबईकरांना देतो आहे। गटार सफाई करता तर गेल्या 3 वर्षांपासून मी खूप प्रयत्न करते आहे। प्रत्येक जण एकमेकांवर ढकलतं, मॅडम गाळ काढणं आमच्याकडे नाही आहे। मी उभी राहते, वरच्यावर गटार सफाई करतात। मी ठिकठिकाणी जाऊन बघते, गटार सफाई न झाल्याच्यानं कुठे कुठे गटार फुटलेले आहेत, त्याच्याच्यानं थेट नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जातं। तर गटार सफाई पण खूप आवश्यक आहे, जी आम्ही नक्की करून घेऊ। सध्या माझ्यासोबत आम आदमी पार्टीच्या मृणाली मस्कर मॅडम आहेत। ते आम आदमी पक्षामधून त्यांनी जे उमेदवारी अर्ज केला आहे, नक्की आम आदमी पक्षाचा जो वचननामा आहे त्या संदर्भात ते काय सांगाल? तुमचा वचननामा काय आहे जनतेसाठी? बृहन्मुंबई महानगरपालिकेकरता आम आदमी पार्टीचा जो वचननामा आहे त्याच्यामध्ये केजरीवाल साहेबांनी दिल्लीमध्ये जे कामं केलेले आहे तेच कामं इकडे दिलेले आहे। जसं 200 युनिटपर्यंत वीज मोफत आहे, शिक्षणाकरता दर्जेदार शाळा आहेत, मुख्य म्हणजे मोहल्ला क्लिनिक आणि फ्री हॉस्पिटल्स आहेत, रस्ते दुरुस्ती आहे, त्याच्यानंतर वॉटर सप्लाय आहे। हा सर्वांना व्यवस्थित होणार आहे। कमी दाबानं पाणी किंवा घरोघरी पाणी मिळणार आहे। हे सगळं आमच्या वचननाम्यामध्ये दिलेलं आहे। हे वचन आम्ही मुंबईकरांना देतो आहे। एकंदरीतच बघायला गेलं तर ही जी निवडणूक होते ती गटर वॉटर मीटर या फॉर्म्युल्यावरती होणार आहे। त्या संदर्भात काय सांगाल? पाण्याचा प्रश्न आमच्या चुनाभट्टीमध्ये पण खूप भीषण आहे। इथं एक तर फार कमी प्रेशरनी पाणी येतं आणि जे येतं ते फार वेळी अवेळी येतं। स्त्रिया माझ्याकडे नेहमी तक्रार करत असतात की रात्री 2ला पाणी येतं, 3ला पाणी येतं, त्याच्याच्यानं स्त्रियांच्या तब्येतीवर परिणाम होतो। रात्री जागावं लागतं, सकाळी नवऱ्याच्या मुलांचे डबे करायला सकाळी 5 वाजता परत उठावं लागतं। त्याच्याच्यानं वेळेत पाणी येणं, भरपूर पाणी येणं आणि प्रेशर व्यवस्थित असणं, ह्या तीनही गोष्टी आवश्यक आहे। कुरेशीनगरला जो डोंगराचा भाग आहे तिथं वरपर्यंत पाणीच नाही जात, तिथं लोकांना बाटल्यांमध्ये डब्यांमध्ये पाणी अक्षरशः न्यावं लागतं। तर तिथे बरीच मागणी आहे की तिथे एक मोठी टाकी बसवली पाहिजे, जेणेकरून लोकांना थोडं पाणी मिळू शकेल। तर हे सगळे आमचे वॉटरकरता विजन आहेत। एकंदरीतच ऑर्डर झाला तर ते शेवटी मुंबई म्हटलं तर गटर आलं किंवा मग रस्ते आले व्यवस्थित सुसज्ज रस्ते, काय सांगाल? गटार सफाई करता तर गेल्या 3 वर्षांपासून मी खूप प्रयत्न करते आहे। प्रत्येक जण एकमेकांवर ढकलतं, मॅडम गाळ काढणं आमच्याकडे नाही आहे। मी उभी राहते, वरच्यावर गटार सफाई करतात आणि जो खालचा गाळ असतो ते दुसऱ्या डिपार्टमेंटचं काम आहे। असं करत करत चुनाभट्टीमध्ये कुठेही गटार सफाई झालेली नाही आहे। एक जर सरी पावसाची आली की नागरिकांचे फोन येतात की ताई आमच्याकडे पाणी साचलं, आमच्या चाळीत पाणी साचलं। मी ठिकठिकाणी जाऊन बघते, गटार सफाई न झाल्याच्यानं कुठे कुठे गटार तुटलेले आहेत, त्याच्याच्यानं थेट नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जातं। तर गटार सफाई पण खूप आवश्यक आहे, जी आम्ही नक्की करून घेऊ। एकंदरीतच पाहायला गेलं तर अजून काही नागरिकांच्या समस्या असतात तर त्यासाठी थेट तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्या ज्या आहेत समस्या त्या जाणून घेतात? बघा, चुनाभट्टीमध्ये 2 समस्या सगळ्यात महत्त्वाच्या आहे। जर मी निवडून येत असेल तर सगळ्यात प्रश्न मी हातात घेईल गुन्हेगारीचा। आमच्या इथे 2 क्रीडांगणं किंवा गार्डन्स आहेत, मुक्तादेवी मनोरंजन उद्यान आणि शिवाजी मैदान। इथे दोन्ही ठिकाणी लाईट्स नसतात, ते लाईट सुरू व्हावेत म्हणून सलग 2-3 वर्षापासून मी अथक प्रयत्न करते आहे। ते लाईट्स का सुरू नसतात? कारण तिथे रात्रीच्या वेळी फार चुकीचे कामं सुरू असतात, अंमली पदार्थांचं सेवन सुरू असतं। मुक्तादेवी मनोरंजन उद्यानात तर असं आहे की रात्री बायका अंमली पदार्थाचं जे सेवन म्हटलात तुम्ही, त्याची कंप्लेंट वगैरे केली आहे तिथे? पोलीस लक्ष देत नाही असं काय विषय? नाही, असं नाही। पोलिसांकडे जेव्हा जेव्हा मी जाते तर ते मला म्हणतात, मॅडम तुम्ही कधीही फोन करा, आम्ही गस्तीला येतो। पण असं दररोज मी नाही करू शकत ना। तर त्याच्याकरता एक काहीतरी व्यवस्थित रोडमॅप करायला पाहिजे, तिथे चकाचक लाईट ठेवायला पाहिजे, जेणेकरून तिथं हे चालणारच नाहीत प्रकार। याच्यामुळे होतं काय आहे की तरुण मुलं, साधारणतः 15 ते 20च्या वयोगटातले जे मुलं आहेत ते या अंमली पदार्थांच्या खूप आहारी जाऊन राहिले। हा आमच्या समोरचा एक सगळ्यात मोठा आव्हानात्मक मुद्दा आहे, जो मी सगळ्यात आधी हातात घेईल, गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन।
एकंदरीतच पाहायला गेलं तर आपण महिलांचं आरोग्य असो किंवा तुमच्या नगरसेवक झाल्यानंतर कशा पद्धतीने आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांचा विचार करणार. सगळ्यात पहिलं तर काम करणार आमच्या विभागामध्ये जे मासाहेब मीनाताई ठाकरे हे प्रसूतिगृह आहे ते अद्ययावत बांधलेलं आहे. पण त्या प्रसूतिगृहामध्ये प्रसूती तज्ज्ञ 24 तास अवेलेबल नसतात. ते आठवड्यातून एकच दिवस अवेलेबल असतात. त्याच्यामुळे तो एवढा मोठा डोलारा अक्षरशः बिनकामाचा आहे. तिथं बेड्स आहेत पण ते रिकामे असतात. कारण रात्री वेळी अवेळी जर डिलिव्हरीची वेळ आली तर तिथं कोणीही नसतं, तिथून सायनला पाठवतात रुग्ण. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तिथं प्रसूती तज्ज्ञ जो 24 तास तिथे असेल नियुक्त करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे 50 रुपयामध्ये ज्या टेस्ट व्हायच्या ते कंत्राट रिन्यू न झाल्यानं खूप महिन्यांपासून बंद आहेत. मी त्याचा वारंवार पाठपुरावा करते आहे, पण ते एकच रिझन मिळतं की अजून कंत्राट रिन्यू झालं नाही. ते ताबडतोब करावं लागेल. कारण चुनाभट्टीचा जो एरिया आहे तो गिरणी कामगारांचा एरिया आहे, गरीब लोकांचा आहे. आम्ही अत्यंत सामान्य लोक आहोत. आम्हाला नुसती शुगर चेक करण्याकरता 100 रुपये लॅबॉरेटरीला देणं परवडत नाही. त्याच्यानं ह्या ज्या टेस्ट आहे ह्या परत सुरू होणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर तिथं डेंटिस्टचा विभाग आहे, पण तिथंही फक्त सामग्री आहे आणि चालवायला कोणीच नाही आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या अद्ययावत मशीन तर घेऊन ठेवल्या, पण एकतर त्या चालवायला तरी लोक नाहीत. नाहीतर ते एक्सरेची मशीन आहे ती कित्येक महिन्यांपासून बंद आहे. मागच्या वर्षी मी त्याचा पाठपुरावा केला, मॅडम 8 दिवसात सुरूच होते आहे. परत 15 दिवसांनी जावं, नाही अजून नाही, काम सुरू आहे. अरे त्याच्याच्यानं बाहेर लोकांना जे पैसे मोजावे लागतात ते परवडत नाही. त्याच्याच्यानं मग लोक ट्रीटमेंट घेत नाही. त्याच्याच्यानं ते हॉस्पिटल सर्व सोयींनी युक्त करणं हा माझा प्राधान्य असणार आहे. एकंदरीतच एकीकडे तुमच्यासोबत तुमच्या अपोजिटला विरोधात शिवसेना आहे, भाजप आहे आणि इतर काही पक्ष अजून आहेत. त्या पद्धतीने तुमची रणनीती काय असेल? तुमचा प्रचाराचं कशा पद्धतीने करणार आहात तुम्ही? मी लोकांकडे जाते आहे आणि लोकांना म्हणते आहे की मी 8 वर्ष ग्राउंडवर जे काम केलेलं आहे त्याची पोचपावती मी फक्त मागते आहे. कारण माझ्याकडे अफाट पैसा नाही जो बाकीच्या पक्षांकडे आहे. माझ्याकडे ती अफाट मसल पॉवर नाही जी बाकीच्या पक्षांकडे आहे. कारण मी एक अत्यंत सामान्य घरातली मुलगी आहे, अत्यंत सामान्य घरातली गिरणी कामगाराच्या घरातली सून आहे. त्याच्याच्यानं माझ्याकडे राजकारणामध्ये खूप पैसा नाही. पण 8 वर्षापूर्वी जेव्हा मी चुनाभट्टीमध्ये उतरली, माझ्यासमोर एकच विजन होतं की माझ्या मुलांना चुनाभट्टीतल्या एक दर्जेदार वातावरण मिळालं पाहिजे. त्यांना गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणाऱ्या वातावरणात ते वाढायला नको. तर ती प्रत्येक सुविधा दर्जेदार करण्याकरता मी 8 वर्षांपासून लढत आहे आणि त्याच लढाईच्या मुद्द्यावर मी लोकांना मतं मागते आहे. तर या होत्या मृणाली म्हस्कर मॅडम. आपण जी बातचीत केलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.